नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। उसाने भरलेला ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पलटी, चालक गंभीर जखमी। माळवाडी भटकी शिवारातील जाधवमळा परिसरात भीषण अपघात। माळवाडी गावच्या भटकी शिवारातील जाधवमळा परिसरात आज 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पलटी होऊन गंभीर अपघात झाला। MH10S3079 क्रमांकाचा हा ट्रॅक्टर सुखवाडी येथून राजाराम बापू साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना वाहनाचा ताबा सुटून कॅनॉलमध्ये उलटल्याची माहिती मिळाली। या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक बापूराव शिंदे राहणार बोरगाव तालुका वाळवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। अपघातात सुखवाडी येथील शेतकरी सूर्यकांत भीमराव यादव यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे, तर खरातवाडी तालुका वाळवा येथील मधुकर खरात यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीलाही मोठी हानी झाली असून संपूर्ण ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटी झाल्यामुळे आर्थिक नुकसान प्रचंड असल्याचं शेतकरी सांगत आहेत। दरम्यान अपघातस्थळाजवळील कॅनॉलवरील रस्ता आणि पूल अनेक वर्षांपासून खचलेला आहे। याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागानं कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। शेतकरी म्हणतात, रस्ता आणि पूल दुरुस्त न केल्यामुळेच हा अपघात घडला। सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा ताण आहे, त्यामुळे धोकादायक अवस्थेतील रस्ता आणि पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। बिलोड स्टेशन रोड, त्या रोडवरती पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचा हा जो रस्ता झालेला आहे, हा रस्त्याचं काम हे कॅनॉल आडवा गेलाय। त्या कॅनॉलवर निचरा कॅनॉल आहे, कृष्णा निचरा कॅनॉल। निचरा कॅनॉल हा एक सीडी वर्क आहे। 2019चा महापूर असून दे, 2021चा महापूर असून दे, सुखवाडी चोपडेवाडी गाव ह्या रस्त्यावरून बाहेर पडतंय। तर ह्या रस्त्यावर बाहेर पडत असताना हा सीडी वर्क एवढंच काम राहिलेलं आहे। तर आता हे सीडी वर्कचं काम झालं नसल्यामुळे ते ऊस वाहतुकीचं ट्रक आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉली ऊसासहित कॅनॉलमध्ये पडलेले आहेत। एवढा मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे। ड्रायव्हर सुरक्षित आहेत, पण हा अपघात फार मोठा आहे, त्याचा पाय मोडलेला आहे। पण हा अपघात इतका भयानक आहे की ह्याचं तातडीनं प्रशासनानं लक्ष घेऊन या सीडीवरचं काम तातडीनं पूर्ण करणं फार गरजेचं आहे। सगळी वाहतूक थांबलेली आहे। या ठिकाणी माळवाडी, भिलवडी, सुखवाडी, चोपडेवाडी, तुंग गावचे सर्व शेतकरी इथे जमा झालेले आहेत। एवढा मोठा अपघात प्लस ऊस तोडणी मालकाचं, ऊसाचं शेतकऱ्याचं मालकाचं, ऊस तोडणी मालकाचं एवढं मोठं नुकसान झालंय। ट्रॅक्टरचं, ट्रॉली एवढं मोठं नुकसान झालंय की एकमेव ह्या सीडवर्क पूर्ण झालं नसल्यामुळे एवढं मोठं नुकसान या ठिकाणी सहन झालंय। प्रशासनाला सुखवाडी ग्रामपंचायत, माळवाडी ग्रामपंचायत, चोपडेवाडी ग्रामपंचायत सगळ्यांनी कृष्णा कॅनॉलला हा सीडवर्क व्हावा म्हणून विनंती केली आहे। सुखवाडी तुंग पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। बिलोड स्टेशनच्या सगळी वाहतूक या रस्त्याने जाणार आहे, पण ह्या सीडीवरचं काम नसल्यामुळे इथून वाहतूक होत नाही। तर ह्या सीडीवरचं काम तातडीने झालं पाहिजे अशी सर्व गावची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा तोडगा निघावा।